नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरतीसाठी महाराष्ट्रातील नंबर 1 ठरलेले YouTube चॅनल टिक्कर मराठीवर मी उमेश सर तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. चला, तुमच्यासाठी खास खाकीचा महासंग्राम आजचं लेक्चर आहे आपलं 5वं. बघा, अंकगणिताचं लेक्चर अबकी बार 1000 रिझल्ट पार. बघा, तुमच्यासाठी खास घेऊन आलोय आपण. आजचं 5वं लेक्चर आहे. ज्यांनी आतापर्यंत 4 बघितले नसेल एकदा बघून घ्या, नक्कीच फायदा तुमचाच आहे. अबकी बार 1000 पार, लक्षात ठेवा. चला, आलेत का सर्व? आले आपली 2 कामं करून घ्यायची. लिंक शेअर करायचं, लाईक करायचंय. चला फास्ट मध्ये, मग आपल्याला पुढे जायला पटकनी लिंक शेअर करून घ्यायची. तुमचे जेवढेही ग्रुप असतील, व्हॉट्सअपचे असतील, इंस्टाला असेल, फेसबुकला असेल, सगळीकडे आपली लिंक व्हायरल करून टाकायची आणि आल्याच लाईक करून टाकायचं. जो थंब आहे ना, थंब त्याला काळा करून यायचं फास्ट मध्ये. आजचे पण प्रश्न जबरदस्त आहेत, शेवटपर्यंत बघायचे. नक्कीच लहान लहान छोटे छोटे कन्सेप्ट तुमच्या इथंच क्लिअर होऊन जाणार. कळलंय? चला सुरुवात करूया. सुरुवात करण्याआधी टिक्कर मराठीचा रिझल्ट पहिल्याच वर्षी पहिल्या धडाक्यात 260 प्लस रिझल्ट आहे आणि या वर्षी 1000 पार झालाच पाहिजे. शेवटपर्यंत यायचे. बघा, तुमच्यासाठी 100 डे चॅलेंज आणलेला, त्यानंतर आता खाकीचा महासंग्राम आणले तुमच्यासाठी. तुमचा पेपर होईपर्यंत टिक्कर मराठी तुमच्या सोबतच आहे. फक्त दररोज यायचे, लिंक शेअर करायची, लाईक करायचे, सर्व लेक्चर अटेंड करायचे. कळले? केले लिंक शेअर, लाईक केले? चला प्रश्नांना सुरुवात करूया. त्याआधी बघा, आपला जो खाकीचा महासंग्राम आहे टिक्कर मराठी या युट्यूब चॅनलवर दररोज तुम्हाला सकाळी 11 वाजता बुद्धिमत्ता मधुरा मॅडमचं लेक्चर, त्यानंतर 1 वाजता गणिताचं लेक्चर म्हणजे माझंच, त्यानंतर दुपारी 2 वाजता कुणाल सरांचं लेक्चर सामान्य ज्ञान, त्यानंतर दुपारी 2 वाजता सामान्य विज्ञान फक्त बुधवार आणि शुक्रवार असणार नीता मॅडमचं, आणि त्याच नंतर दुपारी ठीक 3 वाजता मराठी व्याकरण शुभांगी मॅडमचं लेक्चर असणार आहे. खाकीचा महासंग्रामचा टाइम टेबल सगळ्यांनी बघून घ्या. नंतर विचारू नका मग सर कोणाचं लेक्चर कधी, इथंच तुम्हाला समजून जाईल. कळलं? दररोज लाईव्ह यायचं, दररोज लाईव्ह यायचं, न चुकता न विसरता. ठीक आहे? केले आतापर्यंत लाईक, लिंक शेअर केले, जबरदस्त. चला प्रश्नांना सुरुवात करूया. पहिलाच प्रश्न बघा, जर 0.008 गुणिले 0.7 बरोबर किती? पॉइंटचा गुणाकार आला. भरपूर जण घाबरतात. काय घाबरायचं नाही, पॉइंट नाहीये समजायचं. पॉइंट नाहीये. काय संख्या? 8 आणि 7. 8 गुणिले 7, 8 7 56. किती घरं सोडून पॉइंट आहे सगळे मोजा. 1 2 3 आणि 1 4. 4 घरं सोडून पॉइंट देऊन टाका. काय येणार उत्तर? 0.0056. ऑप्शन नंबर 4. आले सगळ्यांचं बरोबर. पॉइंटचा गुणाकार समजला का सगळ्यांना? पहिलं पॉइंट नाहीये समजायचं, गुणाकार करायचा आहे. जेवढे घर सोडून पॉइंट आहे त्या सगळ्यांची बेरीज करायची आणि तेवढे घर सोडून पॉइंट देऊन टाकायचा. आलं उत्तर. कळलं? अरे समजलं का? चला पुढचा प्रश्न बघा. आता आहे भागाकार, पॉइंटचा भागाकार. 0.132 भागिले 0.011 बरोबर किती? सांगा याचं उत्तर काय येईल? ऑप्शन बघा, 12, 11, 0.12, 0.11. काय याचं उत्तर? तर भरपूर जण इथं कन्फ्युज होतील, चुकतील. चुकलं चुकू द्या. इथं चुकलं तरी चालेल, पण एक्झामला परीक्षेला चुकता कामा नये. आणि त्यासाठीच मी इथं उभा आहे. तुमची परीक्षा आणि तुमच्या मध्ये उभा आहे. चला किती आले उत्तर? भरपूर जणांचं आले उत्तर बरोबर. लक्ष द्या. आता पॉइंटचा गुणाकार शिकलो आपण, पॉइंटचा भागाकार शिकायचा आहे. काय आहे बघा, 0.132 भागिले म्हणजेच काय, छेद 0.011. आता काय करायचे, पॉइंट क्लिअर करून घ्यायचे. कसे करायचे क्लिअर? वरती जेवढे पॉइंटच्या राईट साईडला जेवढे अंक असेल तेवढे खाली 0 देऊन टाकायचे. खाली जेवढे अंक असेल तेवढे वरती 0 द्यायचे. जर पॉइंटच्या राईट साईडला खाली आणि वरती समान अंक असतील तर डायरेक्ट ते पॉइंट कॅन्सल होऊन जातात. बघा आता इथं सांगतो,
डायरेक्ट संख्या लिहायची 132 भागिले 11. पॉइंटच्या राईट साईडला 3 अंक आहेत, वरती देणार 3 शून्य, वरती सुद्धा 3 अंक आहेत, खाली देणार 3 शून्य, शून्याला शून्य गेले, डायरेक्ट भाग द्यायचा आहे. 11 एके 11, 2 उरले, 11 दुने 22. काय उत्तर आलं? फक्त 12. ऑप्शन नंबर 1. भरपूर जणांनी 0.12 दिलं असेल, उत्तर चुकलं असेल. किती येणार ह्याचं उत्तर? 12. समजलं पॉइंटचा भागाकार? काय करायचं? सरळ संख्या लिहून टाकायच्यात. पॉइंटच्या अंशस्थानी, पॉइंटच्या राईट साईडला जेवढे अंक असेल तेवढे खाली छेदस्थानी शून्य देऊन टाकायचे, आणि छेदस्थानी पॉइंटच्या राईट साईडला जेवढे अंक असतील तेवढे शून्य अंशस्थानी देऊन टाकायचे वरती. मग पॉइंट कॅन्सल. जिथं शून्य जात असेल घालून टाकायचंय, भाग द्यायचाय. आलं उत्तर. समजलंय? नसेल समजलं टेन्शन घेऊ नका. अजून एक प्रश्न तुमच्यासाठी बघा. 60 भागिले 0.012 बरोबर किती? आता सगळ्यांचं उत्तर आलं पाहिजे बरोबर. कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. ऑप्शन बघा. 5, 0.05, 0.005 आणि 5000. किती येईल याचं उत्तर? भागिले म्हणजे छेद लिहून टाका, लगेच उत्तर येऊन जाईल. फक्त पॉइंट क्लिअर करायचे, खालचे वरती, वरचे खाली, बाकी काय नाही. आले उत्तर? जबरदस्त. जमले आता सगळ्यांना. किती आले उत्तर? 5000. बघा. 60 भागिले 0.012. डायरेक्ट संख्या लिहून टाका. 60 आणि 12. वरती काहीच नाहीये, मग खाली शून्य येणार नाही. खाली किती आहेत? पॉइंटच्या राईट साईडला 3 अंक आहेत, मग वरती येणार 3 शून्य, 1 2 3. फक्त भाग द्यायचाय. 12 एके 12, 12 पंचे 60, 5 गुणिले 1000. किती आले? 5000. ऑप्शन नंबर 4. कळले? पॉइंटचा गुणाकारही कळला, पॉइंटचा भागाकारही कळला. समजलं आता सगळ्यांना? चला पुढचा प्रश्न बघूयात. 8/13 भागिले 192/559 बरोबर किती? बघा. पॉइंटचा भागाकार कळला, गुणाकार कळला. आता अपूर्णांकाचा भागाकार. अपूर्णांक असेल तर काय करायचं? फक्त भागिलेच्या ऐवजी गुणिले चिन्ह लिहायचं. जो छेद आहे समोरचा, पुढचा अपूर्णांकाचा जो छेद आहे तो अंशस्थानी लिहायचा, जो अंश आहे तो छेदस्थानी लिहायचा. भाग जात असेल तर देऊन टाकायचा, नसेल तर अंशाचा अंशाशी गुणाकार, छेदाचा छेदाशी गुणाकार. आलं उत्तर. कळले? किती आले उत्तर? जबरदस्त, हुशार झालेत सगळे. ऑप्शन नंबर 4 बरोबर. आता बघा, लक्ष द्या. काय सांगितलं मी? पहिला अपूर्णांक 8/13 आहे तसेच लिहायचा, भागिलेच्या ऐवजी लिहायचं गुणिले, जो छेद आहे तो लिहायचा अंशस्थानी, जो अंश आहे तो लिहायचा छेदस्थानी. आता काय करायचं? भाग द्यायचा. भाग द्या. बघा. 13 एके 13, 13 चोक 52, 3 उरले, 13 त्रिक 39, 8 एके 8, 8 दुने 16, 3 उरले, 8 चोक 32. काय राहिले? 43/24. पण ऑप्शन असा नाहीये. ऑप्शन आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक. त्याचं रूपांतर कसं करायचंय? अंशाला छेदाने भाग द्यायचा. 24 एके 24, 24 दुने 48, पुढे जाते म्हणजे 24 एके 24. जो भाग गेला तो पूर्ण भाग मध्ये लिहायचा. किती बाकी उरले? 43 मधून 24 गेले, किती बाकी उरले? 19. ती लिहिली अंशस्थानी, छेद 24 आहे तसाच. काय येणार पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये? 1.19/24. आता इथं काय होतं? गुणाकार. इथं होते बेरीज. करून बघा. 24 एके 24 आणि 19, 43/24. कळले सगळ्यांना? समजलंय? आले सगळ्यांचं उत्तर? ज्याला पाहिजे असेल स्क्रीनशॉट घेऊन टाका. समजलंय? चला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न बघण्याआधी महाराष्ट्र पोलीस भरती 2024 साठी शिपाई, चालक, कारागृह, SRPF, बँड्समन सगळ्यांसाठी आपला टिक्कर मराठीचा ठोकळा आलेला आहे. आतापर्यंत तुम्ही PDF बघितले होते. आता पुस्तकाच्या स्वरूपात तुम्ही विकत घेऊ शकता, थेट तुमच्या घरी येऊ शकतो. त्यासाठी काय करायचंय? आपला टिक्कर मराठी ऍप आहे, ऍपवर जायचं, त्यानंतर स्टोअर ऑप्शन बघायचा, त्याच्यावर क्लिक करायचं. त्यानंतर इथं तुम्हाला ठोकळा दिसल, इथे बाय नाव वर क्लिक करायचं.
त्यानंतर इथं ठोकळ्याची किंमत येईल, डिस्काउंट वगैरे काय असेल ते येऊन जाईल. त्यानंतर इथं ऑर्डर प्लेस करायची. त्यानंतर तुमचं इथं नाव, नंबर, ऍड्रेस सर्व माहिती बरोबर भरायची. नाव, नंबर, ऍड्रेस, पिनकोड वगैरे व्यवस्थित टाकला का थेट तुमच्या घरी पुस्तक येईल. समजलं? याच्यामध्ये तुम्हाला 10,000 पेक्षा जास्त प्रश्न उत्तर आहेत. प्रत्येक टॉपिकची जवळजवळ 60 प्रश्न आहेत. गणिताचे आपले जेवढे टॉपिक आहेत, प्रत्येक टॉपिक मध्ये एक टॉपिक आहे संख्या, त्याचे 60 प्रश्न. दुसरा टॉपिक आहे त्याचे 60 प्रश्न. लसाई मसाई 60 प्रश्न. प्रत्येक टॉपिकचे 60 प्रश्न आहेत. हे झालं गणित. मराठी व्याकरण आहे त्याचे सुद्धा असेच. बुद्धिमत्ता त्याचं सुद्धा, जीके त्याचे सुद्धा. म्हणजे सर्व पकडून जवळजवळ 10,000 पेक्षा जास्त प्रश्न उत्तर आहेत. रिव्हिजन साठी एकदम बेस्ट आहे. फक्त प्रश्न उत्तर, प्रश्न उत्तर. कळलं? ज्याला पाहिजे असेल घेऊ शकता, नक्कीच फायदा होणार आहे. समजलंय? पुढचा प्रश्न बघूया. 15/16, 19/20, 24/25, 34/35 यापैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? ऑप्शन बघा, 19/20, 24/25, 15/16 आणि 34/35. काय लिहायचं उत्तर? आता इथं जर तुम्ही भाग देत बसल, गुणाकार करत बसल तर वेळ जाईल. इथं आपली कन्सेप्ट सांगितलेली बघा. ज्याच्या लक्षात असेल तो काही सेकंदात उत्तर देईल. ज्याच्या नसेल मग त्याला एकतर अंशाला छेदाने भाग द्यावा लागेल किंवा तिरकस गुणाकार करून बघावं लागेल, पण उत्तर तेच येणार. आता सर्व ठिकाणी तुम्ही जर नीट बघितलं बघा, 15/16 म्हणजे छेद हा अंशापेक्षा एकने मोठा आहे. पुढे बघा 19/20, 20 19 पेक्षा एकने मोठा आहे. छेद हा अंशापेक्षा एकने मोठा आहे. 24/25, 34/35 म्हणजे छेद हा अंशापेक्षा एकने मोठा असेल तर ज्या अपूर्णांकाचा अंश आणि छेद सर्वात लहान तो अपूर्णांक सर्वात लहान म्हणजे 15/16 हा अपूर्णांक असणार सर्वात लहान. आणि यामध्ये सगळ्यात मोठा अंश आणि सगळ्यात मोठा छेद हा असणार अपूर्णांक सर्वात मोठा. हा पूर्णांक असणार सर्वात मोठा. तुम्हाला काय विचारलंय? लहान. मग लहान कोणता येणार? 15/16. ऑप्शन नंबर 3. समजले का कन्सेप्ट? पाहिजे तर तुम्ही करू शकता. दोन अपूर्णांकाची तुलना करा, तिरकस गुणाकार करा. जो अपूर्णांक लहान राहील तो ठेवा, मोठा येईल तो कट करा, पुढे चला. त्याही प्रकारे सोडवलं तर हाच अपूर्णांक सर्वात लहान येईल आणि हाच सगळ्यात मोठा येईल. समजलं का? समजलंय? बघा, अशा छोट्या छोट्या कन्सेप्ट तुमच्या इथंच क्लिअर होतील. फक्त तुम्हाला दोनच कामं करायची. लिंकला व्हायरल करून टाकायचंय, शेअर करायचे सर्व ठिकाणी, तुमच्या स्टेटसलाही ठेवा. म्हणजे तुमचे जे मित्र असतील ते बघतील आणि येतील. एकदा जर का ते आले तर त्यांना आवडणारच. आणि एकाच ठिकाणी आपलं सर्व काही आहे. जीके आहे, मराठी आहे, बुद्धिमत्ता, गणित आहे, सर्व काही चालू घडामोडी, करंट अफेअर सगळं काही आपलं एकाच ठिकाणी. एकदा जर कोणी आत आला तर बाहेर जायचा चान्सच नाही. सर्व एका ठिकाणी भेटलं, 10 ठिकाणी शोधायची गरज नाहीये. आणि फक्त लाईक करायचंय आणि कमेंट करून सुद्धा सांगायचंय लेक्चर कसं वाटलं, कसे प्रश्न होते. कमेंट करायला किती वेळ लागतो? 1 मिनिट. आता लगेच म्हणणार सर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. घाई करू नका. काही चांगलं सांगायला गेलो का लगेच सर नेक्स्ट चालू होतं तुमचं. कळलंय? चला पुढचा प्रश्न बघा. 8/3 वजा 8/5 बरोबर किती? ऑप्शन बघा, 16/15, 64/15, 15/16, 18/8. किती येईल याचं उत्तर? आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल, छेद समान असेल तर अंशांची काय करायची? वजाबाकी असेल तर वजाबाकी, बेरीज असेल तर बेरीज. पण अंश समान असेल तर काय नाही. इथं तुम्हाला छेद समान करून घ्यायचंय, अंशाची काही घेणे देणे नाही. छेद महत्वाचा आहे इथं. आता दोघांचा छेद समान आहे का नाही? एकतर दोघांचा छेद समान करा किंवा तिरकस गुणाकार करा. 3×5 = 15. छेद किती येणार? 15. 15 छेद असणार आहे का ऑप्शन? एकच, दोन ऑप्शन आहेत. 16/15, 64/15. ठीक आहे. आता काय करायचंय? तिरकस गुणाकार. 8×5 = 40 मध्ये वजा चिन्ह वजा
8 त्रिक 24, 40 मधून 24 गेले, किती राहिले? 16, छेद आहे 15 आहे तसाच. काय आलं उत्तर? 16/15, ऑप्शन नंबर 1. समजलंय? आले सगळ्यांचं उत्तर? समजलं का सगळ्यांना? क्लिअर? पुढचा प्रश्न बघा. 12/18 भागिले 72/54 बरोबर किती? मध्ये भागिले चिन्ह आलं तर भागिलेचं गुणिले करायचंय. छेद आहे तो अंशस्थानी, अंश आहे तो छेदस्थानी. सांगा बरं किती उत्तर येईल? ऑप्शन बघा, 1/2, 1/3, 1/4 आणि 1/5. जोपर्यंत भाग जातो तोपर्यंत भाग द्यायचा. जिथं भाग जात नाही तो अंश आणि छेद तसाच ठेवायचा. ऑप्शन वर डिपेंड आहे. ऑप्शन कशा प्रकारचे? अंश छेदात एका पॉइंट मध्ये, एका पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये, ते बघून घ्यायचे. चला, किती आलं उत्तर? व्हेरी गुड, जबरदस्त. सगळ्यांचं आलंय बरोबर. 1/2. बघा आता लक्ष द्या. पहिला अपूर्णांक 12/18 भागिलेचा डायरेक्ट करतो गुणिले. जो छेद आहे तो अंशस्थानी, जो अंश आहे तो छेदस्थानी. भाग द्यायचा फक्त आता. 18/1 = 18, 18 त्रिक 54, 12/1 = 12, 12 सक 72. परत भाग जातो. 3/1 = 3, 3 दुणे 6. काय उत्तर आलं? 1/2, ऑप्शन नंबर 1. सगळ्यांचं बरोबर आलं. हुशार झाले तुम्ही आता, जबरदस्त. जमले आता सगळ्यांना. चला पुढचा प्रश्न बघूया. 3.1/2 गुणिले 12/21 बरोबर किती? ऑप्शन बघा, 1, 2, 3 आणि 4. पूर्णांकयुक्त अपूर्णांक आला तर सर्वात आधी त्याला अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचे. ते कसं करणार? छेदाने त्या पूर्ण भागाला, पूर्ण गुणाकाराला गुणाकार करायचा. जो अंश स्थानी जी संख्या असेल ती प्लस करायची. छेद आहे तसाच ठेवायचा. गुणिले चिन्ह मध्ये असेल तर खालीवर किंवा तिरकस भाग देऊ शकता. भाग जिथं जात नाही तिथं काय करायचं? सरळ अंशाचा अंशाशी गुणाकार, छेदाचा छेदाशी गुणाकार. कळले? मग काय लिहायचं उत्तर? सगळ्यांचं आले? ऑप्शन नंबर 2, उत्तरही 2. बरं, बघा लक्ष द्या. बघा, 3.1/2 म्हणजे 3 दुणे 6, 6 आणि 1 7, 7/2 गुणिले 12/21. जिथं भाग जातो तिथं भाग देऊन टाका. बेक बे, बेसक 12, 7/1 = 7, 7 त्रिक 21, 3/1 = 3, 3 दुणे 6. अंशस्थानी 2 गुणिले 1 2, छेदस्थानी 1 गुणिले 1. छेद 1 लिहिला तरी चालतो, नाही लिहिला तरी चालतो. जी संख्या पूर्ण आहे त्याचा छेद नेहमी 1 असतोच. तो दिला तरी चालेल, नाही दिला तरी चालतो. कळलंय? अरे समजलंय का? चला, समजलं असेल. पुढचा प्रश्न बघण्याआधी बघा, ज्याला वाटतं आपला अभ्यास पूर्ण झालेला आहे, रिव्हिजन सुद्धा झालेले, फक्त टाइम कव्हर करायचा आहे, त्यांच्यासाठी खास बघा, ऑनलाईन प्रॅक्टिस मॉक टेस्ट 99 रुपये फक्त मंथली. त्यामध्ये तुम्हाला बघा दररोज तुम्हाला 25 प्रश्न भेटणार. 25 प्रश्न मराठीचे, 25 बुद्धिमत्ता, 25 सामान्य ज्ञान, 25 गणित, 25 चालू घडामोडीचे सुद्धा 25 प्रश्न, चालू घडामोडीचे 25 प्रश्न, आणि त्यानंतर 100 मार्काचा टेस्ट. हे सर्व तुम्हाला टायमिंग स्वरूपात भेटणार. 100 मार्काची टेस्ट 90 मिनिटं, जो आपला पोलीस भरतीला आहे त्याचप्रमाणे 90 मिनिटं झाले आपोआप टाइम स्टॉप होणार, तुमची प्रश्नपत्रिका क्लोज होणार. कळलं? 25 प्रश्न आहेत, प्रत्येकाचा टायमिंग ठरलेला आहे. गणिताला समजा 25 प्रश्नाला 25 मिनिटं आहेत, मराठीला तेवढे भेटणार नाही, जीकेला तेवढे नाही. मग 25 प्रश्नाला काय असेल, 15 मिनिटं 10 मिनिटं. त्या टायमिंग मध्ये तुमचा कव्हर होतंय का नाही यासाठी एकदम बेस्ट आहे. कळलं? ज्याला पाहिजे असेल जॉईन करून घ्या. 99 रुपये आपलं कुठं जात नाही एक महिन्याला. कुठेही गेला, एक वेळेस नाश्ता केला तर 100 रुपये असेच जातील. पण त्यात जर पैशात तुमची वर्दी होण्याचं स्वप्न, वर्दी घालण्याचं स्वप्न पूर्ण होत असेल तर चांगलंच आहे ना. बघा, टिक्कर मराठी तुमच्या सोबत आहे. जोपर्यंत तुम्हाला वर्दी भेटत नाही तोपर्यंत तुमच्यासाठी भरपूर असे उपक्रम आणते का जेणेकरून तुमची वर्दी फिक्स आहे. फक्त सातत्य ठेवायचे,
कंटिन्युटी महत्वाची आहे. दररोज यायचे, दररोज लेक्चर करायचं, दररोज रिव्हिजन करायचं, दररोज प्रॅक्टिस करायची, दररोज ग्राउंड करायचं. वर्दी फिक्स आहेच ना मग. कळले? हा, चला पुढचा प्रश्न बघूया. 125/120 भागिले 25/40 बरोबर किती? ऑप्शन बघा, 3/5, 5/3, 7/5 आणि 5/7. काय लिहायचं उत्तर? बघा, आतापर्यंत आपण 2-3 उदाहरणं बघितली, सेम त्याच पद्धतीने सोडवायचे. भागिलेचं गुणिले करायचं, जो छेद आहे तो अंशस्थानी, अंश आहे तो छेदस्थानी, समोरील अपूर्णांक. समोरील म्हणजे पुढचा. कळलं? पहिला अपूर्णांक आहे तसाच 125/120 भागिलेचं डायरेक्ट गुणिले करायचं, जो छेद आहे तो लिहायचा अंशस्थानी, जो अंश आहे तो लिहायचा छेदस्थानी. भाग द्या आता. 25 25, 25 125, शून्य गेला शून्य गेला, 4 4, 4 12. काय राहिले आता? 5/3. ऑप्शन नंबर 2. पटकन घाईघाई काय करतात मुलं? 5/3 उत्तर काढतात, पण घाईघाईमध्ये ऑप्शन बघतात 3/5 तिथंच टिक करतात. उत्तर काढूनही घाई त्यांना एवढी असते तर आपण कुठं टिक करतोय तोही समजत नाही. आणि 1 मार्क गेला तर मग घरी आल्यावर समजतं, अरे मी उत्तर बरोबर काढलं होतं, पण चुकून तिथं 2च्या ऐवजी 1ला टिक करून आलं. 1 मार्क माझा फुकट गेला. त्यामुळे जे पण काही करायचंय, ज्या पण चुका करायच्या त्या इथे झाल्या तरी चालेल, तिथं चुका होता कामा नये. कळलं का? आता भरपूर जण हसतील, हा सर माझं पण असंच होतं सर, माझी पण कधी कधी हीच चूक होते, माझे पण मार्क कधी कधी फुकट असेच जातात. हेच कारण आहे, उत्तर बरोबर काढतो पण तिथं घाई एवढी करतो ना तर तिथं ऑप्शन बघायला आम्हाला वेळच नाही, आम्ही तेवढा वेळ देतच नाही. उत्तर आलं लगेच दिसलं, ऑप्शनला टिक. तर हे करू नका. कळलं? एक एक मार्क महत्वाचा आहे. 1 मार्कासाठी भरपूर जण तुम्ही मागे सोडता. कळलं? एका मार्कासाठी वर्दी राहते काही काहींची. जे 1 मार्कासाठी राहिले त्यांना विचारा 1 मार्काची किंमत काय असते, सांगतील मग ते. कळलं? चला, इसी बात पे एक लाईक तो बनता है, जिन्होंने किया नाही, ज्यांनी अजूनपर्यंत केले नाही त्यांच्यासाठी खास. ज्यांनी केले त्यांनी सांगू नका सर मी लाईक करूनच येतो, सर मी लाईक करून आलो. मला माहिती आहे कोण लाईक करतं कोण नाही करत. कळले? ज्यांनी केलं नसेल पटकन करून टाकायचं. लाईक करायला काय लागतं आपल्याला? पैसे लागतात आहे. बाहेर जायचं फक्त थंब काळा करून यायचंय. कळले? तेवढे तर हुशार आहेच तुम्ही. चला पुढचा प्रश्न बघा. आज राम व श्याम यांच्या वयांची बेरीज 30 वर्ष आहे व वयांचे गुणोत्तर एकाच 2 आहे, तर 10 वर्षानंतर त्यांच्या वयांची सरासरी किती असेल? ऑप्शन बघा, 25, 20, 21 आणि 39. किती येईल याचं उत्तर? सांगा आता. आता प्रश्न नीट वाचला तर तुम्हाला कळेल, इथं जे त्यांच्या वयाचं गुणोत्तर दिले याचा काहीच फायदा नाहीये, तिथं काही उपयोग पण नाही. ते वापरलं नाही वापरलं तरी पण उत्तरात काहीच बदल होत नाही. इथं तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी एक्स्ट्राची माहिती दिलेली आहे. इथं तुम्हाला सेपरेट कोणाचं वय विचारले का? नाही. इथं विचारले तुम्हाला सरासरी. तर बघा लक्ष द्या, दोघांच्या वयांची बेरीज किती आहे? 30. राम आणि श्याम दोघांचे पण. 10 वर्षानंतर काय होणार आहे घटना? 10 वर्षानंतर रामचं पण 10 वर्ष वाढल, या श्यामचं पण 10 वर्ष वाढल. म्हणजे किती वर्षाची वाढ होईल इथं? 20 वर्षाची. प्लस केली 30 आणि 20 किती झाले? 50. हे झाले दोघांच्या वयांची एकूण बेरीज. तुम्हाला पाहिजे सरासरी. 50/2 किती आलं? 25. हे काय असणार? सरासरी. ऑप्शन नंबर 1. समजलं? आता जर तुम्ही त्या गुणोत्तर वापरलं, बघा दोघांच्या वयांची बेरीज 30, गुणोत्तर कसं आहे? एकास 2, म्हणजे एकाचं वय असणार 10, एकाचं 20, दुप्पट आहे वय. आता 10 वर्षानंतर समजा जो लहान आहे त्याचं वय किती होणार? 20, जो मोठा आहे त्याचं वय किती होणार? 30. बघा दोघांची वयांची बेरीज 50 आणि सरासरी 25. काय उपयोग आहे का ह्याचा इथं?
काहीच नाही. तुमचा वेळ घालवण्यासाठी तुम्हाला इथं दिले, कन्फ्युज करण्यासाठी दिले, बाकी काय नाही. तुम्हाला माहिती आहे दोघांच्या वयांची बेरीज 30 आहे. 10 वर्षानंतर ह्याचं पण 10 वाढणार, ह्याचं वाढणार, एकूण 20 वर्ष वाढल. 30 आणि 20 किती झाले? 50. सरासरी काढायची किती जण आहेत? दोघच जण. 50 भागिले 2 25. समजलंय का? कळले सगळ्यांना? पुढचा प्रश्न बघा. एका गोदामातील 40 पोत्यांचे सरासरी वजन 110 किलोग्रॅम आहे. त्यापैकी 30 पोत्यांचे वजनाची सरासरी 105 किलोग्रॅम आहे. तर उरलेल्या पोत्यांच्या वजनाची सरासरी काढा. बघा एकूण पोती किती दिले तिथं? 40. त्यांची सरासरी दिली. 30 पोत्यांची सुद्धा सरासरी दिली. राहिलेल्या 10 पोत्यांची सरासरी तुम्हाला काढायची. ऑप्शन बघा 125, 105, 110, 115. किती येईल याचं उत्तर? बघा सुरुवातीला आपल्याला काय करायचंय? 40 पोत्यांचं एकूण वजन काढायचं. 40 गुणिले केलं 110. 2 शून्य लिहून टाकले. 11 चोक 44. किती आलं? 4400 किलो. त्यापैकी 30 पोत्यांचं वजन सरासरी किती आहे? 105. 105 गुणिले 30 केलं. शून्य लिहिलं. 3 पाची 15, 3 एके 3. किती आले? 3150. करा ते वजा. शून्यातून शून्य, 10तून 5 गेले 5, 1 हातचा, 4तून 2 गेले 2, 4तून 3 गेला 1. किती राहिलेत? 1250. किती पोते राहिलेत? 40 मधून 30 पोती गेली, 10 पोती. हे राहिले 10 पोत्यांचं एकूण वजन तुम्हाला सरासरी पाहिजे. मग 1250 एकूण पोत्यांचे वजन भागिले एकूण पोती. शून्य गेला शून्य गेला. किती राहिले? 125 किलोग्रॅम. हे असणार सरासरी वजन त्या 10 पोत्यांचं. ऑप्शन नंबर 1 सगळ्यांचा आला असेल बरोबर. हुशार झालेत आता सर्व. समजलंय? पुढचा प्रश्न बघण्याआधी बघा खाकेचा महासंग्राम खास तुमच्यासाठी घेऊन येत आहे. दररोज तुम्हाला बुद्धिमत्ताचं 11 वाजता लेक्चर, 1 वाजता गणिताचं, 2 वाजता जीकेचं, 2 वाजता सामान्य विज्ञानाचं आणि त्यानंतर 3 वाजता मराठी व्याकरणचं लेक्चर दररोज तुमच्यासाठी असणार आहे. कळलं? हा टाइम टेबल तुम्ही तुमच्या डोक्यात फिट करून ठेवायचा आहे आणि दररोज यायचे, लाईव्ह लेक्चर करायचे आणि तुमच्या कन्सेप्ट समजून जायच्यात आणि वर्दी घालण्याचं स्वप्न पूर्ण करायचंय. खास तुमच्यासाठी खाकीचा हा महासंग्राम टिक्कर मराठी आपल्या युट्यूब चॅनलवर चालू आहे. दररोज तुम्हाला भेटणार आता. कळलं? पुढचा प्रश्न बघा. संपदा ऑफिसला जाताना 60 किलोमीटर प्रति तास वेगाने जाते व परतीचा प्रवास 30 किलोमीटर प्रति तास वेगाने करते, तर तिचा सरासरी वेग किती? ऑप्शन बघा 45, 55, 40 आणि 50. तर बघा सरासरी वेग काढायचं तुम्हाला कन्सेप्ट सांगितले. त्याच कन्सेप्टने उत्तर निघून येणार काही सेकंदात. काय सांगितलं होतं तुम्हाला? 2 गुणिले जाण्याचा वेग 60 गुणिले येण्याचा वेग 30 छेदस्थानी वेगांची बेरीज 30, 60, 90. काय करायचं? फक्त आता भाग द्यायचा. शून्य गेला शून्य गेला. 3 एके 3, 3 त्रिक 9, 3 एके 3, 3 दुने 6, 0, 20 दुने किती? 40. 40 किलोमीटर प्रति तास हा असणार सरासरी वेग. ऑप्शन नंबर 3 40 किलोमीटर प्रति तास हा काय असणार सरासरी वेग. कळलं? अरे समजलं का? कळलं सगळ्यांना? सरासरी वेग तुम्हाला काढायचा असेल, सरासरी वेग, तर हेच वापरायचं. 2 गुणिले जाण्याचा वेग गुणिले येण्याचा वेग भागिले वेगांची बेरीज. बस सरासरी वेग भेटला. काय म्हटलं मी? सरासरी वेग. कळलं? पुढचा प्रश्न बघा. रमेश, सुरेश व देवेश यांच्या वजनाची सरासरी 50 किलोग्रॅम आहे. रमेशचे वजन 52 किलोग्रॅम आहे. सुरेशचे वजन 56 किलोग्रॅम असेल तर देवेशचे वजन किती? ऑप्शन बघा 56, 52, 42 आणि 50. किती येईल याचं उत्तर? खतरनाक. काही काही मुलं एवढे टॅलेंटेड आहेत, एवढे हुशार आहेत ना, प्रश्न वाचून झाला का लगेच आन्सर असतं त्यांचं. जबरदस्त. 52, 56
किती राहणार आहे बघा, 6 आणि 2 8 आहे, म्हणजे शेवटी 2 असणार, म्हणजे एक तर 42 किंवा 52. आता 50च्या पुढे आहे, म्हणजे राहिलेल्याचं वजन 50 पेक्षा कमीच, म्हणजे 42 येणार योग्य उत्तर. बघा आता सोडवायचं कसं. सुरेश रमेश रमेश सुरेश देवेश यांच्या वजनाची सरासरी 50 आहे. किती जण आहेत? 3 जण. मग त्या तिघांचं एकूण वजन किती असणार? 150. त्यापैकी एकाचं दिलंय 52, दुसऱ्याचं दिलंय 56. दोघांनी मिळून किती झाले? 108. मग तिघांचं आहे 150, दोघांचं आहे 108. मग राहिलेल्याचं वजन किती असणार? 42 वर्ष. ऑप्शन नंबर 3. बघा, जेवढी तुम्ही जास्तीत जास्त रिव्हिजन करणार तेवढं तुमचं असं डोकं स्पीडने चालेल, तर तुम्हाला काही गणितांना पेन वही घ्यायची गरज पण लागणार नाही. तुम्ही या शेवटच्या डिजिट वरून अंदाजे उत्तर बरोबर सांगू शकता. तेवढी प्रॅक्टिस करावी लागते, तेवढी रिव्हिजन करावी लागते. दररोज रिव्हिजन 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 करून करून तुमचे कॅल्क्युलेशन ते पेन वहीवर होण्याच्या ऐवजी सगळे डोक्यातच होऊन जातात. आणि हे कधी होणार? दररोज रिव्हिजन करणार तेव्हाच. कळलं? बाकी काही कन्सेप्ट क्लिअर करायच्यात, त्यासाठी मी इथं तुमच्यासाठी दररोज दुपारी 1 वाजता आहेच. कळले? चला शेवटचा प्रश्न बघूयात. 7 संख्यांची सरासरी 70 आहे, त्यापैकी 4 संख्यांची सरासरी 50.5 आहे, तर उरलेल्या 3 संख्यांची सरासरी किती? ऑप्शन बघा, 100, 96, 77 आणि 86. बघा, सुरुवातीला तुम्हाला सर्व संख्यांची एकूण बेरीज घ्यायची, त्यानंतर ज्या राहिलेल्या संख्या आहेत, ज्या दिलेल्या संख्या आहेत त्यांच्या बेरजेतून ते वजा करायचे, राहिलेल्या संख्यांची एकूण बेरीज भेटेल. सरासरी काढायची असेल, राहिलेल्या संख्येने भाग द्यायचा. आलं उत्तर? आले सगळ्यांचं? जबरदस्त. किती आले? 96. व्हेरी गुड. बघा आता लक्ष द्या. 7 संख्यांची सरासरी किती आहे? 70. एकूण बेरीज किती झाली? 7 7 49, 490. त्यापैकी 4 संख्यांची सरासरी दिले 50.5. करा गुणाकार. 4 पंचे 20, 4 पंचे 20, एक घर सोडून पॉइंट. 4 संख्यांची बेरीज किती आहे? 202. राहिलेल्या 3 संख्यांची बेरीज किती येईल? 490 मधून 202 गेले, किती राहिले? 288. बरोबर का? 200 200 400, 88 290, 288 राहिली. 3 संख्यांची बेरीज तुम्हाला पाहिजे सरासरी. किती संख्या? 3. 3 ने भाग द्या. 3 9 27, एक उरला, 3 सक 18. शेवटच्या 3 संख्यांची सरासरी किती असणार? 96. 4च कमी. एवढे मार्क आपल्याला पडले पाहिजेत, एवढे मार्क पाडायचेच आहेत. समजलंय? कोणला कोणला पडणार एवढे मार्क? त्यांनी सगळ्यांनी पटकन कमेंट करायची. एवढे मार्क पाहिजेच सर, एवढे मार्क पडणार सर, एवढे मार्क पडणारच सर, एवढे मार्क घ्यायचेच आहेत सर. कळलंय? तुमच्यासाठी एक दिवस सुद्धा सोडत नाही. तर बघा, ह्या रविवारी 12 मे 2024 सकाळी ठीक 11 वाजता आपलं गणिताचं मॅरेथॉन आहे. गणिताचं कोण शिकवता तुम्हाला माहितीच आहे, सांगायची काही गरज नाही. सकाळी ठीक 11 वाजता सगळ्यांनी न चुकता न विसरता यायचे. भरपूर रिव्हिजन होईल, त्यामध्ये भरपूर प्रश्न एकदम टॉप लेवलचे जबरदस्त प्रश्न असतील. सगळ्यांनी यायचे. बघा, रविवारी सगळ्यांना सुट्टीच असते, ग्राउंड अभ्यास वगैरे. तर 11 वाजता सगळ्यांनी यायचे आणि आपलं टार्गेट असणार आहे 1K. तेवढे लाईव्ह आणि लाईक झालेच पाहिजेत, आपला टार्गेट असणार आहे. जर हा टार्गेट कंप्लीट झाला तर पुढच्या वेळेस आपण अजून काहीतरी वेगळं, अजून तुमच्यासाठी एकदम झकास करूयात. पण आपले एक एक टार्गेट कंप्लीट झाले पाहिजे. कळलं? लाईव्हला 1K, लाईकला 1K, लेक्चर संपायच्या आधी आपलं झालं पाहिजे. समजलंय? हेच तुमचं टार्गेट असणार आहे.
बघूयात ह्या संडेला, ह्या रविवारी आपले हे टार्गेट पूर्ण होते का नाही. हे जर टार्गेट पूर्ण झालं, अजून तुमच्यासाठी भरपूर काही आपण करूयात. आणि सगळ्यांनी कमेंट सुद्धा करायच्यात रे, लेक्चर कसं वाटलं, अजून काय करायला पाहिजे, आपण अजून काय पाहिजे. तुमच्यासाठी सगळं काही करायला तयार आहे. फक्त तुमचे जे प्रश्न आहेत ते आमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे, आणि त्यासाठी फक्त आपला एकच मार्ग आहे, कमेंट, लाईक. हेच आमच्यासाठी आहे, आणि हे सर्व करतोय तुमच्यासाठी. तुमचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी टिक्कर मराठी नेहमी तुमच्या सोबतच आहे. कळलं? चला. आणि हा खाकीचा महासंग्राम तुम्हाला या सर्वांचं पीडीएफ पण भेटणार, व्हिडिओ पण भेटणार. कुठे भेटणार? तर आपल्या टिक्कर मराठी ऍप मध्ये बघा, पहिलाच ऑप्शन आहे फ्री कोर्स ऑप्शन दिसतो. याच्यावर क्लिक केल्यानंतर महाराष्ट्र पोलीस भरती हा ऑप्शन दिसेल, त्याच्यावर क्लिक करायचं. नंतर इथं सर्व जे आपले टीचर्स आहेत त्या सर्वांचे फोटो दिसतील. कोणता विषय तुम्हाला पाहिजे असेल त्याच्यावर क्लिक केलं, त्यानंतर तुम्हाला ऑप्शन दिसेल खाकीचा महासंग्राम. त्याच्यावर क्लिक केल्यावर इथं जेवढे आपले लेक्चर झाले त्या सर्व लेक्चर भेटेल. बघा, इथे तुम्हाला भेटेल व्हिडिओ, त्याच्याच बाजूला पीडीएफ सुद्धा भेटेल. ज्याला मिस झाले असेल लेक्चर तो इथे बघू शकतो, किंवा युट्यूबलाही बघू शकतो. बाजूला पीडीएफ आहे, पीडीएफ खोलून सुद्धा बघू शकतो.